लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. राजकारणी आणि कार्यकर्ते हे प्रचारात व्यस्त आहेत. मात्र शेती व्यवसायावर ज्यांची उपजीविका आहे ते सगळे इथं बघतोय आपण शेतात राबतायत आणि त्यांच्याशीच आपण या अनुषंगाने बातचीत करणार आहोत. बाबा काय काय चाललंय सध्या शेतात? फुलं तोडायचं काम चाललंय. वंडा फळा याचा वंडा तोडायचं काम चाललंय. काय लोकसभेच्या अनुषंगाने राजकारण्यांना फुलं सारखे लागत असते स्वागत समारंभाला वगैरे. काय मग मागणी वाढली का काय तुमची? मागणी नाही वाढलेली. बर. सुरुवातीला 1 महिन्यापूर्वी बाजार भेटला, पण आता फारच डाऊन झाला बाजार. बर. हा, काय राजकारणी विचार करतात का नाही या दराबद्दल? ह्याच्या स्वागताला तर लय वापरतात फुलं ते. त्याचा विचार राजकारणाचा शेतकऱ्याबद्दल विचार सध्या काय नाही. बर. परंतु त्या आरक्षणाबद्दल विचार जास्त चालू आहेत. आरक्षणावर विचार चालू आहे. त्याच्या सगळा गोंधळ झाला महाराष्ट्रात राजकारणाविषयी. आरक्षण तुम्हाला काही एवढं महत्वाचं वाटत नाही? आरक्षण पाहिजे होतं मराठ्यांना, पण ते आरक्षण बाजूला राहिलं. परंतु दुसरेच मुद्दे तिचा उपस्थित झाले. राजकारण राजकारण आलं त्याच्यात. मुद्दा मराठ्याचा एकदम चांगला आहे. आम्ही मराठीचे, मुद्दा चांगला आहे. पण तो मुद्दा बाजूला, आरक्षण दिलंय तो मुद्दा बाजूला राहिला आणि दुसरं राजकारण त्याचं आपलं अंगावर ओढून घेतंय किंवा एकावरची गलफेक चाललेली आहे. बरोबर. कुठलाही विषय आला की त्याला राजकारणाचा रंग दिला जातो. मावशी काय चाललंय देशात सध्या? माहित आहे का तुम्हाला काय चाललंय? देशात राजकारणच चाललंय. बर. जे ते आपलं स्वार्थ पाहतंय. हे पुढारी लोक पण जे ते आपलं स्वार्थ पाहतंय. कसला स्वार्थ? बघ, स्वार्थ त्यांचंच काम व्हायचं, काय करायचं, प्रॉपर्टी जमा करून ठेवायची, शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. पण ते तर म्हणतात की शेतकरी हितासाठी आम्ही सगळं करतो. मग बाजार का नाही आम्हाला? सोयाबीनला बाजार नाही, झेंडूला बाजार नाही, कांद्याला बाजार नाही. मग शेतकऱ्यांच्या हितासाठी करताय, मग कुठं गेला आमचा बाजार? आहे का नाही? यावेळेला मतदान करताना काय विचार काय करता? यावेळेला मतदान करताना विचार करणार ना आम्हाला बाजार वाढवून दिल्यावर, नाही तर नाही करणार. कोण वाढवून दिल वाटते बाजार? सरकारनेच द्यायला पाहिजे ना बाजार वाढून. सरकारने शेतकऱ्यांचा विचार करावा, शेतकरी सरकारचा विचार करणार. जे शेतकऱ्यांना चांगलं हे देतील, बाजारभाव देतील, त्याच्या मागे शेतकरी पळणार. नेता वाटतोय आज तुम्हाला असा? आता असं वाटतंय मोदी सरकार करतील काहीतरी, पण केलं तर बरंच झालं, नाहीतर आता शेवटी जो शेतकऱ्यांचा विचार करेल त्यांचा विचार हा शेतकरी आता यावर्षी करणार आहे मतदान करताना. आजी आहे तिथं, आपण जरा आजींशी बोलूयात. आजी, मागच्या वेळेला मतदान केलं का तुम्ही? आमचं मस्त बरं मत झालंय. मग त्यावेळेला काय विचार करून मतदान केलं होतं? ते अंमलात आलं का? तुमचं काय विचार झाला का? तेव्हा काही विचार होता का? याचं मत न्यायचं घरी. आता बाजार काहीच नाही. कांदे काढे रेत बंद झाली. कुठल्या नेत्यावर विश्वास आहे तुम्हाला आता? आता काय कोणाच्याच नाही विश्वास राहिला आता. बर. नरेंद्र मोदी माहित आहेत? माहित आहेत. राहुल गांधी? नाही. राहुल गांधी माहित नाहीत? हाय माहिती, पण बघितलंय कुणी कसला आहे. दोघांपैकी कुठला नेता तुम्हाला चांगला वाटतोय, काम करेल शेतकऱ्यांचं वाटतंय? राहुल गांधी. राहुल गांधी. आजींना राहुल गांधीवर विश्वास आहे. इथं एक तरुण थोडासा शेतकरी आहे जो इथं राबतोय आता, जो या लोकसभेला पहिल्यांदा मतदान करणार आहे. काय विचार करतोय तू? पहिल्यांदा तुझं मतदान होणार आहे लोकसभेला यावेळेला. तसं मतदान करायची इच्छा तर नाहीये, कारण राजकारण जे शेतांमध्ये आलं नाही पाहिजे. मोदी जे शेतकऱ्यांना अनुदान येतंय ते शेतकऱ्यांपर्यंत येतच नाहीये. ते मधल्यामध्ये जे राजकारण सगळे पैसे खातात. वरतून जे GR वगैरे येतात शेतकऱ्यांसाठी किंवा काय येतंय ते शेतकऱ्यांजवळ येतच नाहीये. आता गोंडा लावलाय मी 3 महिने झालं. गोंड्याचा आधी बाजार चांगला होता, 70-80च्या आसपास भेट, एक 15-20 दिवस. त्यानंतर गोंड्याचा बाजार आता 5 आणि 6 रुपये चालू आहे. काय म्हणजे शेतकरी मग काय अपेक्षाने शेती करावी? तर मतदान करायला हवा, हे आपला अधिकार आहे. परंतु आता तू हे मत देताना पहिलं मत देतोय, तर काय विचार करून तू मत देणार आहे? कुणाच्या पारड्यात हे मत टाकणार आहे? तसं माझं मत तर मोदी सरकारला जाईल, किंवा मोदी सरकारने आजपर्यंत भारताची आर्थिक व्यवस्था खूप सुधारवली आहे. म्हणजे हे 4 वर्ष त्यांनी भारताची आर्थिक व्यवस्था खूप सुधारवली. त्याच्यामुळे माझं तरी मत त्यांनाच जाईल त्या हिशोबाने. बरोबर. तर ज्या पद्धतीनं हे तरुण शेतकरी या ठिकाणी आहेत, ज्यांचा विश्वास मोदी सरकारवरती आहे आणि ते मोदींना मतदान करतील असं या ठिकाणी ते सांगतायत. आणखी शेतकरी या ठिकाणी आहेत. बाबा, काय प्रचार सध्या सुरू आहे? कोणी येते का तुमच्याकडं? गावात कधी
आलेत का आता प्रचार करायला आणि गेले 5 वर्ष कुणी आलंय का? प्रचाराच्या वेळेस टायमाला येतात आणि पण आता आधीमध्ये कुणी अशी चौकशी करत नाही काय चाललंय, बाजारभाव आहे का, तसलं काही विचारणा कधी होत नाही आम्हाला. फक्त कामापुरतच येतात, आम्हाला मत द्या, आम्हाला शिक्का निवडून द्या, एवढंच. बर. पण शेतकऱ्यांचे प्रश्न असं त्यावेळेस बोलणार आणि परत डोकावणार नाही 5 वर्ष आमच्याकडे. हाच प्रकार चालू आहे आता सध्या. एखादी सभा विवाह होईल अलीकडे पलीकडे, जाणार आहे का तुम्ही मग सभेला? काय तिथं जाऊन ऐकणार आहे का काय चाललंय? काम सोडून कुठं का सभा विवाह करत बसायचं? ते काय आपल्या खायला आणून देणार नाही, त्यामुळे आपलं काम बरं आपण बरं. बरोबर. मतदानाचा हक्क बजावणार तर मग बजावणार. कुणाच्या पारड्यात मत जाईल यावेळेला? नरेंद्र मोदी की राहुल गांधी? तसं विचार केला पाहिजे, अजून आहे टाइम, त्यावेळेस विचार करून देऊ. पण आताही ठाम निश्चय सांगता येत नाही. बरोबर. तर देशात सध्या निवडणुकीचं वारा वाहतंय आणि लोकसभेच्या अनुषंगाने सगळे नेते जे आहेत ते तयारीला लागलेले आहेत, ते या ठिकाणी प्रचारात दंग आहेत. परंतु दुसरीकडे शेताच्या बांधावर काय चाललंय आणि याच बांधावरती लोकसभेच्या अनुषंगाने काय विचार केला जातोय हे दाखवण्याचा प्रयत्न या रिपोर्टमधून आम्ही केलाय. नाजिब मुल्ला, एबीपी माझा, मावळ, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.